महाराष्ट्राच्या महाब्रँडचा सन्मान सोहळा नुकताच अजितदादा पवारांच्या हस्ते पार पडलाय आणि मुलाखतीला सुरुवात करूयात. महाब्रँडचं कौतुक होतंय. सो महाराष्ट्राचे महाब्रँड अजितदादा पवार यांच्याशी आज मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि सकाळच्या वतीने संवाद साधणार आहे. दादा, मुलाखतीचे भरपूर प्रश्न आहेत, पण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात, कारण अगदी म्हणजे आता ट्रेंडिंग पण आहे विषय आणि सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे की ते लाडक्या बहिणीचं नेमकं काय होणार आहे. पैसे कमी होणार आहेत, बंद होणार आहे? काय झालंय, कारण नसताना सगळीकडे चर्चा सातत्याने वेगवेगळी करतायत, मीडिया करताय, अपोजिशनवाले करतायत. परंतु मी आपल्याला स्पष्ट सांगतो की देवेंद्रजींनी, मी आणि एकनाथरावांनी ठरवलेलं आहे, महायुतीचं सरकार आत्ता ज्या प्रचंड बहुमताने निवडून आलं, ज्या प्रचंड सदस्य संख्येने निवडून आलं, त्याचं खूप मोठं श्रेय लाडक्या बहिणींना जातं. आणि त्याच्यामुळं मी तरी ठरवलं, आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे, काही झालं तर ही योजना बंद करायची नाही. पण हे सगळं करत असताना योजनेवर खर्च जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये होतो. मी त्याच्याकरता एप्रिल महिन्यापासूनच, नवीन वर्षापासून रिसोर्सेस वाढवण्याच्या करता मग माझ्याकडे जे एक्साईज डिपार्टमेंट आहे, परवाच आम्ही मुख्यमंत्री सगळेजण बसलो होतो आणि त्याच्यामध्ये ॲडिशनलचे 15 ते 16 हजार कोटी रुपये कसे आपल्याला तिथं वाढवता येतील. त्याचबरोबर इतर पण आमचे मेन रिसोर्सेस म्हणजे वाढवण्याचा ज्या काही टॅक्स आम्हाला मिळतो, त्याच्यामध्ये GST एक आहे, त्याच्यामध्ये एक्साईज एक आहे, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू एक आहे. असे काही आमचे वेगवेगळे विभाग आहेत. तर तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला कर कसा प्राप्त करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि इतर ठिकाणी जिथं जिथं आपल्याला काटकसर करता येईल तिथं तिथं काटकसर करून हे जे काही आम्ही योजना पुढे चालू ठेवायचा निर्धार केलेला आहे, तो निर्धार आम्ही तडीच नेणार आहे. हा माझा शब्द आहे. हुश, आज लाडक्या बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला एकदाचा की योजना बंद होणार नाहीये. तुम्ही महसूल, कर आणि अर्थातच सरकारच्या तिजोरीच्या चाव्याही तुमच्याचकडे आहेत, अर्थमंत्री आहात तुम्ही. तुम्ही म्हणजे लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही म्हणले की लोकांमध्ये चर्चा आहे, माध्यमं चर्चा करतायत किंवा विरोधक बोलतायत. असंच एका मुद्द्यावर खूप बोललं गेलं, ते म्हणजे ह्यावेळेचं महाराष्ट्राचं बजेट. मग कुठेतरी तुटीच्या बद्दल बोललं गेलं, राज्यावर असलेल्या कर्जाबद्दल बोललं गेलं, लाडक्या बहिणीसाठी एवढं आपण अलोकेशन करतोय फंड्सचं त्याच्याबद्दल बोललं गेलं. पण राज्याचे अर्थमंत्री म्हणून तुम्ही जो संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला, मला तुमच्या नजरेतनं नेमका तो अर्थसंकल्प काय होता ते समजून घ्यायचंय. यामध्ये काय झालेलं आहे, खरं तर अर्थसंकल्प सादर करत असताना तुमचं स्थूल उत्पन्न राज्याचं किती आहे हे बघितलं जातं. आणि त्याच्यातून साधारण यंदाच्या वर्षी तुमच्या माझ्या राज्याचं स्थूल उत्पन्न 45 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी राहणार आहे. आता एवढं मोठं स्थूल उत्पन्न असताना केंद्र सरकारने प्रत्येक राज्यांना किंवा केंद्रशासित प्रदेशांना काही एक नियम ठरवून दिलेला आहे आणि त्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही. तुमच्या स्थूल उत्पन्नाच्या साधारण तुम्हाला किती कर्ज काढता येतं, त्याच्यामध्ये एकंदरीत समजा 3% बाहेर तुम्हाला जाता येत नाही. काही बाबतीमध्ये तुम्ही 20%, 25% पुढे जाऊ शकत नाही. अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचं तारतम्य ठेवून पहिल्यापासून उद्याच्या 1 मेला तुमच्या माझ्या महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो आणला, त्याला 65 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि चव्हाण साहेबांच्या पासून आजपर्यंत प्रत्येकाने कमी अधिक प्रमाणामध्ये, कधी काहींच्याकडनं थोडंसं काही झालं असेल, परंतु तसं जर झालं तर आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने माफ केलं नाही, मतदारांनी माफ केलं नाही, त्यांना बाजूला पण करण्याचं काम त्या काळामध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं साधारण आर्थिक शिस्त कशी लावता येईल त्याच्याकरता कटाक्षाने आम्ही तिघही जण प्रयत्न करत असतो. तुम्हालाही माहिती आहे की स्वतः देवेंद्रजींनी पण पाठीमागे 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे, अर्थमंत्रालय पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्यांनाही ह्याच्या गोष्टीची बारकाईनं जाण आहे. मी तर ह्यावेळेसचा 11वा अर्थसंकल्प आपला राज्याचा सादर केला, त्यावेळेस तो सादर करत असताना 7,20,00,000 कोटी रुपयाचा तो अर्थसंकल्प होता. ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे पगारावर आपला खर्च जो काही
सॅलरी असते. आता 6वा वेतन आहे, उद्याच्याला 7वा वेतन आयोग येणार आणि मग त्याच्यामधनं पगार, पेन्शन म्हणजे सॅलरी, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज जे आपल्याला परत फेडावं लागतं त्याच्यातच आपले 3.5 लाख कोटी रुपये जातात. आणि मग बाकीचे पैसे आपण डेव्हलपमेंट करता. आम्ही काय केलं अलीकडच्या काळात, तुम्ही पेपरला परवा वाचला असेल की प्रवीण परदेशी पूर्वी आपल्याकडे आयुक्त पण होते, अनेक ठिकाणी सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वर्ल्ड बँकेमध्ये देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने ते संबंध ठेवलेले आहेत. आणि बऱ्याचदा समजा जायकाचं कर्ज किंवा वर्ल्ड बँकेचं कर्ज अशा काही संस्था आहेत, इन्स्टिट्यूट आहेत की त्याच्यातनं तुम्हाला कमी व्याजाने लॉंग टर्मचं कर्ज मिळतं. आता यंदाच केंद्र सरकारने 1.25 लाख कोटी रुपये यावर्षी देशातल्या राज्यांना बिनव्याजी 50 वर्षाकरता द्यायचा ठरवलेला आहे. आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे की ते बिनव्याजी 50 वर्षनी परतफेड करायची आहे. मग आपल्यामध्ये 1.25 लाख कोटीपैकी जास्तीत जास्त निधी 15 ते 20 हजार कोटी रुपये आपल्याला कसं आणता येईल किंवा कमी व्याजाचे जे पैसे आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते पण आपल्याला आरबीआयने ठरवून दिलेल्या नॉर्म्सचा पुरेपूर आदर करून आपल्याला ते कसे आणता येईल याबद्दल आम्ही कटाक्षाने प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. आणि ह्या क्षेत्रातले अतिशय तज्ज्ञ, नावाजलेले, हुशार अशा लोकांचा पण त्याच्यामध्ये आम्ही सल्ला घेतो. अशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चरवर आम्ही त्याचा परिणाम होऊन देणार नाही. काही झालं तर केंद्र सरकारच्या मदतीने तुम्हाला माहिती आहे की गडकरी साहेब तिथं नॅशनल हायवेला त्या मिनिस्ट्री त्यांच्याकडे आहे, त्याच्यावर नॅशनल हायवेज आपल्याला त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर निधी आणायचा आहे. मेट्रोला स्वतः प्राईम मिनिस्टर केंद्र सरकार निधी देतं. आज आपलं मुंबई असेल, आपलं पुणे पिंपरी चिंचवड असेल, आपलं नागपूर असेल, आता ठाणा असेल, ह्या सगळीकडं आपल्याला मेट्रोचं जाळं कसं जास्तीचं करता येईल. कोस्टल रोड असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस असतील, म्हणजे आता अटल सेतूचं काम तुम्ही मध्ये बघितलं असं, किंवा वाढवण बंदर. आत्ता परवा सकाळनीच बातमी दिलेली होती कुणाच्या ऐकण्यावरून की वाढवण बंदर झाल्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट 1 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होईल, 1 कोटी मुलामुलींना. आणि आत्ता तसा ते काम आम्ही सुरू केलेलं आहे. केंद्राचे पैसे, राज्याचे पैसे, साधारण 76,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे. खूप सुंदर साईट आहेत. जगातल्या पहिल्या 10 साईट ज्या आहेत अशा प्रकारच्या पोर्टच्या, त्याच्यात वाढवण बंदर आहे. तिथं आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पण करू पाहतोय. म्हणजे मुंबईला आपल्याला 3 विमानतळ मिळतील. एक आपला जुना मुंबईचा, आता नव्या मुंबईचा लवकरच डोमेस्टिक सुरू होणार आहे, नंतर इंटरनॅशनल सुरू होईल, आणि तिसरा वाढवणचा. अशा प्रकारे आम्ही मेट्रो, त्याच्यानंतर रेल्वे, त्याच्यानंतर रोड्स, त्याच्यानंतर पोर्ट, ह्या सगळ्या वाहतुकीला आणि कोस्टल रोड वगैरे ह्याला जास्तीचं महत्त्व देतो. दळणवळणाची उत्तम सुविधा ही त्या ठिकाणी निर्माण केल्यानंतर जे काही जगातली 3री अर्थव्यवस्था म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करत असताना त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठं मागं राहता कामा नये, ह्या पद्धतीचं नियोजन आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सुरू केला आहे. तुम्ही दिल्लीशी फारच जुळवून घेतले दादा. म्हणजे मला आठवतं 2023च्या त्या मुलाखतीपासून आतापर्यंत. त्यानिमित्त त्यालाच जोडून एक प्रश्न घेऊयात. हिंदी भाषेबद्दलचं म्हणजे भरपूर विरोध होतोय पहिलीपासून, हिंदी भाषा आता शिक्षणामध्ये यावी. त्याचं मला वाटतं की मराठी अस्मिता, हिंदी मराठी वाद याच्या पलीकडे अगदी पहिलीपासून 3 भाषांचं ओझं आपल्याला लादायचंय का मुलांवर? असं नाहीये. पहिलीपासून तुम्हाला भारतात त्या ठिकाणी राहत असताना जास्तीत जास्त राज्यांच्या मध्ये जी भाषा चालते ती भाषा जर आपण आपल्या मुलांना शिकवली, तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्याची मातृभाषा ही तर टॉप प्रायोरिटीवर आहे. ती सगळ्यात आधी व्यवस्थितपणे आली पाहिजे, बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती भाषा नंतर भारतात आपण राहत असल्यामुळं राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. आणि जगामध्ये ज्या ठिकाणी आता सिद्धार्थजींचं पण ऐकलं, आता आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा सत्कार आपण या ठिकाणी सकाळ वृत्तपत्राच्या समूहांनी त्या ठिकाणी केला. हे सगळं करत असताना इंग्रजी पण तेवढीच महत्वाची आहे.
मग स्पर्धेच्या युगामध्ये तुमची माझी मुलं मुली टिकावी त्याकरता ह्या 3 भाषा. आणि हिंदीचं कसं आहे, ज्याला मराठी लिहिता वाचता बोलता येतं तो हिंदी लिहायला वाचायला अडचणीत येत नाही. बाकीच्या कन्नड भाषीयांना किंवा तेलुगू भाषीयांना किंवा इतर ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्यांना एक वेळ अडचण येते, परंतु आपल्याला तशी अडचण येत नाही. आणि पहिल्यापासून आल्यानंतर वाईट काय त्याच्यामध्ये मातृभाषेला आता तुम्हाला माहिती आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधानांनी दिलेला आहे. खूप वर्ष हे काम रेंगाळलेलं होतं किंवा होत नव्हतं, काही अडचणी असतील, मी त्या खोलात जाणार नाही. पण तिथं आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असल्यामुळं आपल्या मराठीला पण आपण त्या ठिकाणी जेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं महत्त्व देतोय. जास्तीत जास्त मराठीमध्ये व्यवहार कसे आपल्या महाराष्ट्रामध्ये होतील. इव्हन आत्ताच्या मुंबई बेंचनी पण हायकोर्टाने सांगितलं पाट्या किंवा बोर्ड हे सगळे दुकानावरचे किंवा हॉटेलवरचे सगळे मराठीमध्ये असले पाहिजे. इंग्रजीमध्ये पण असावेत, परंतु मूळ मराठीमध्ये पहिले असले पाहिजे, ही गोष्ट आहे. आता अलीकडच्या काळामध्ये कुठलाही मुद्दा त्या ठिकाणी काढला जातो आणि त्याच्यामध्ये चर्चा केली जाते. अर्थात आपण संविधानाचा 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना आदर आहे, अभिमान आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच अनेक जाती धर्माचा पंथाचा भारत एकसंघ राहिलेला आहे. आपल्याला सगळ्यांच्या मध्ये एकोपा त्यांनी टिकून ठेवलेला आहे. आणि त्याच्यावर संविधानाने जो काही अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर अनेक जण करत असतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे विचार, वेगवेगळी मतं ही ऐकण्याची पण आपण मानसिकता ठेवली पाहिजे आणि इतरांनी तारतम्य ठेवून बोलण्याची पण मानसिकता ठेवली पाहिजे. 100 दिवस पूर्ण झाले महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला किंवा नव्या इनिंगला. तुम्ही आता काही प्रकल्पांचा उल्लेख केला, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सातत्याने मांडतायत. आपण लाडकी बहीणसारख्या योजनेबद्दल बोललो की जी कंटिन्यू होते तुमच्या दुसऱ्या इनिंगमध्ये पण. तर ह्या 100 दिवसांमध्ये आणि येणाऱ्या काळात या सरकारचा प्राधान्यक्रम कशाला असणार आहे? या 100 दिवसामध्ये आत्ताच्या 100 दिवसांचे टार्गेट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या सगळ्या टीमला दिलेलं होतं, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पासून सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटला. ते सातत्य पुढेही चालू ठेवायचं आमचं तिघांचं ठरलेलं आहे. तशा प्रकारे आम्ही ज्यावेळेस VCवर आढावा घेतो, साही रिजनच्या विभागीय आयुक्त, सर्व कलेक्टर, सर्व CO, सर्व डिपार्टमेंटचे सेक्रेटरी, ACS, प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि ह्या सगळ्यांना IPS ऑफिसर, ह्या सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्याच्यातून आम्ही मार्क्स ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर कुणाचं चांगलं काम असेल तर त्याचं आम्ही कौतुक पण करतो, अभिनंदन पण करतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी चालूच राहतील. आणि आमचं ह्यावेळेस म्हणजे प्रथम प्राधान्य इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं. आपल्या राज्यामध्ये जिथं कुठं अजून काही गोष्टी उभ्या करण्याची गरज आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चरला अधिकची कशी आपल्याला गती देता येईल याबद्दलचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या चालू आहे. आणि मोठ्या प्रमाणावर जसं आता दावोसचा आता सिद्धार्थजींचे पत्र आपण अनेक त्यांचा अनुभव, त्यांचे विचार आपण सगळ्यांनी ऐकले. आणि आज खरोखरीच जगाला हायड्रोजनच्या शिवाय ग्रीन हायड्रोजन ह्याच्याशिवाय ग्रीन एनर्जी गत्यंतर नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना इंडस्ट्रीला पण आम्ही मोठ्या प्रमाणात महत्त्व देतो, कारण आज रोजगाराचा प्रश्न आहे. आणि रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना त्याला मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक, देशातल्या लोकांची गुंतवणूक आणि राज्यातल्या उद्योगपतींची गुंतवणूक हे तिघांची सांगड घातली गेली तरच ते शक्य होणार आहे. त्याच्यामुळे त्याही बाबतीमध्ये आम्ही अधिकचं लक्ष दिलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याचबरोबर एड्युकेशन म्हणजे शिक्षण, आरोग्य ह्याही गोष्टीला आम्ही तितकंच महत्त्व देतो. ह्या सगळ्याला मी पण अर्थसंकल्प सादर करत असताना ह्या सगळ्या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष आम्ही ठेवलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, इज ऑफ डुईंग बिझनेस, एज्युकेशन, आरोग्य याचा तुम्ही उल्लेख केला. थोडा सिस्टीम रिफॉर्मवर पण आपला जास्त भर आहे का या सरकारच्या काळात? ते केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण AIचा वापर सध्या जगाने मान्य केलेला आहे.
त्याच्यामुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केल्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता ही आता पुढं अतिशय गरजेची राहणार आहे. मला आठवत आहे काही वर्षापूर्वी मी राजकारणात येऊन तसं 35 वर्ष झाली, परंतु एक काळ असा होता की सुरुवातीला साक्षर निरक्षर, ज्याला लिहिता वाचता येईल तो साक्षर आणि ज्याला लिहिता वाचता येणार नाही तो निरक्षर. नंतर आलं IT. त्यावेळेस संगणक आल्यानंतर ज्याला संगणक चालवता येईल त्याला साक्षर म्हणायला लागले आणि ज्याला नाही चालवता येईल त्यानं निरक्षर आपण म्हणत नव्हतं, परंतु तो मागं राहायचा. आणि मग नंतर आपण संगणकाला स्वर्गीय राजीव गांधींच्या पासूनच त्यांनी त्या गोष्टीला महत्त्व दिलं. आज ते सगळं जगाने व्यापलेलं आहे. आता AIचा वापर हे आता फार गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्रात. इथं बसणारे जे काही मान्यवर आहेत, इव्हन आता तुम्ही माझी मुलाखत घेतात, इव्हन मीडियामध्ये पण AI ह्याचा वापर हा करावाच लागणार आहे. आज अनेक जण करतात. आम्ही आता कृषीमध्ये उद्याच उद्या नाही 21 तारखेला मी एक कार्यक्रम ठेवलेला आहे. जिल्हाधिकारी आणि त्या क्षेत्रातले आमचे शेतकरी वगैरे सगळ्यांना काही कंपन्यांना बोलून गणेश कला क्रीडा आपल्या केंद्रामध्ये आम्ही तो कार्यक्रम ठेवलेला आहे. यंदा मी अर्थसंकल्पामध्ये कृषीच्या करता ह्या कामाला 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. अजूनही एक पुरवणी मागणी माझी म्हणजे आपल्या सरकारची, राज्य सरकारची जूनमध्ये येईल, 30ला अधिवेशन आहे. दुसरी डिसेंबरमध्ये येईल आणि तिसरी मार्चमध्ये येत असते. त्याच्यामुळे जर आम्हाला असं वाटलं की बाबा आपण जो 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये ह्या गोष्टीला अधिक अजून तरतूद करण्याची गरज आहे, तर तशा पद्धतीनं आम्ही ती तरतूद करण्याची मानसिकता पण ठेवलेली आहे. आणि त्याच्याशिवाय आता गत्यंतर नाहीये. खूप जणांनी ह्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केलेले, सक्सेस झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीशी अनेकांनी टायअप केलेलं आहे. त्या कंपन्यांनी पण त्याच्यामध्ये स्वतःचं मोठं योगदान दिलेलं आहे. आणि ह्याच्यात आता शेतीच्या बद्दल बोलायचं झालं तर ह्याच्यात पाण्याची बचत होती, खताची बचत होती, पिकाचं टनेज जास्त निघतं, ऊसाचंही जर टनेज जास्त निघतं, इतर फळबाग असते हॉर्टिकल्चर आणि बाकीच्या पण जे काही धान्य आपल्याला लागतं, भाजीपाला लागतो, त्याच्यात पण उत्पन्न वाढतं आणि पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होती आणि खताची मोठ्या प्रमाणावर बचत होते, जी आज काळाची गरज आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे AIला आम्ही पण आत्ता आमचे जे मंत्रिमंडळाच्या बैठका होतात त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, दर बैठकीमध्ये ह्याबद्दलचा एक तरी निर्णय आमच्या कॅबिनेटचा असतो. AI किंवा तंत्रज्ञान रिलेटेड. नक्कीच तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याला पर्याय नाही आहे, ते आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. तुम्ही शेती आणि AIच्या प्रयोगाबद्दल सांगितलं की तो खूप ॲम्बिशियस आणि नवीन प्रयोग आपण महाराष्ट्रात करतोय. पण आत्ता शेतकरी आत्महत्या, लहरी हवामान किंवा हमी भावासाठी जी आग्रही मागणी आहे शेतकऱ्यांची आहे, संघटनांची आहे, ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपला शेतकरी तयार आहे का हे सगळं स्वीकारायला? या संदर्भात आतापर्यंत मी जो अनुभव घेतला, आज मी पण जरी राजकारणात असलो, मी जरी राज्याचा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणून काम करत असलो, तरी मी माझी बारामतीला गेल्यानंतर एका होईना चक्कर माझ्या शेतावर मी टाकत असतो. मी रोजचे रोज रिपोर्टिंग त्या ठिकाणी घेत असतो. मला शेतीची आवड आहे आणि त्याच्यामुळं आपल्यातला शेतकरी असा आहे की त्याला एखादी गोष्ट लक्षात आली आणि त्याच्यातनं उत्पन्न वाढतं हे त्याला कळलं की त्याला दुसऱ्यांनी कोणाची सांगण्याची गरज पडत नाही. जसं एखादा दर वाढला, कशाचा, कांद्याचा दर वाढला की शेतकऱ्याला सांगावं लागत नाही कांदा लाव, कांदा भरपूर लागतो. कुठलंही पीक घ्या तुम्ही, अशी अनेक प्रकारची. मागे बघा बोरं, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी बोरं केली की ती बोरं इतकं कुठल्याही बाबतीमध्ये डिमांड आणि सप्लाय ह्याचा ताळमेळ बसला पाहिजे. काय ग्राहकाची डिमांड आहे आणि ती कितपत आहे. जर डिमांडपेक्षा सप्लाय जास्त झाला तर भाव कोसळतात. मग त्याच्यामध्ये सरकार, केंद्र असेल किंवा राज्य असेल, त्यांना हस्तक्षेप करावा लागतो. हमीभाव दिलेला असतो, त्या हमीभावाने यंदा तर सर्वात मोठी खरेदी आम्ही सोयाबीनची केलेली आहे. काय म्हणजे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी मोठी
सोयाबीनची खरेदी झाली नाही, सगळे गोडाऊन्स त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि आता पुन्हा तूर, बाकीचे त्या ठिकाणी धान्य अशा पद्धतीनं पिकं त्या आणि आता एआयचा वापर केल्यानंतर तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन त्या ठिकाणी वाढणार. अशा पद्धतीचं साधारण सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळेस उत्पादन वाढेल आणि त्यांना त्याच्यातनं 2 पैसे अधिकचे मिळायला लागतील त्यावेळेस शेतकरी देखील समाधानी राहील असं माझं स्वतःचं मत आहे. आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या सातत्याने संशोधनाकडे पण लक्ष देतोय. मग ती आमची विद्यापीठं असतील किंवा आपलं पाडेगावचं रिसर्च सेंटर असेल, VSIचं रिसर्च सेंटर असेल किंवा आपलं तिकडचं कोईम्बतूरचं असेल, ह्याच्यात आपल्या ऊसाच्या बाबतीमध्ये देखील कमी पाण्यामध्ये चांगली रिकव्हरी देणारा, जास्त टिकणारा असा ऊस कसा आपल्याला डेव्हलप करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न चालला आहे. तसंच इतर वेगवेगळ्या पिकांचा टिश्यू कल्चरचा वापर आपला शेतकरी करायला लागलेला आहे. अशा अनेक बाबी आहेत आणि त्याच्यातून केंद्र सरकार पण दरवर्षी हमी भावाच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न करतोय. का आम्ही आता 0% व्याजाने क्रॉप लोन शेतकऱ्यांना देतो? का तर त्याला सावकाराच्या दारात जायला लागू नये, का तर त्यांनी माझ्याकडे पैसे नाहीत तर मग मी कसं माझं पीक आणायचं, क्रॉप घ्यायचं असं वेळ त्याच्यावर येऊ नये म्हणून मी तर 31 मार्चच्या आधी साधारण सहकार विभागाला विचारलेलं होतं. 950 कोटी रुपये त्या गोष्टीच्या करता 0% व्याजाने पीक कर्ज देण्याच्या करता लागणार होते. त्याच्यात काही केंद्राचा हिस्सा आहे, काही राज्याचा हिस्सा आहे. अशा पद्धतीनं ते काम आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आता शेतकऱ्याला 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्या कॅपॅसिटीच्या इलेक्ट्रिक पंपांना वीज आम्ही फ्री केलेली आहे. म्हणजे जिथं आम्हाला आपल्या अर्थव्यवस्थेला, आपल्या अर्थकारणाला झेपेल, आपल्या बजेटला झेपेल तेवढ्या गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि बाकीच्या बाबतीमध्ये साधारण केंद्र सरकार आता मध्ये बघा कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 20% टॅक्स होता, तो पण त्या ठिकाणी केंद्राने कमी केला. अशा अनेक बाबी आहेत की ज्यामध्ये त्या त्यावेळेची परिस्थिती बघून पहिल्यांदा भारताची गरज किती आहे आणि भारतातल्या पण ग्राहकाला रिझनेबल दरात तो माल मिळाला पाहिजे, ते धान्य मिळालं पाहिजे, भाजीपाला मिळाला पाहिजे, फळं मिळाली पाहिजे. परंतु त्याचबरोबर तो पिकवणाऱ्या शेतकऱ्याला पण ते परवडलं पाहिजे, त्याचंही कुटुंब त्याच्यावर चाललं पाहिजे. अशा प्रकारे साधारण मार्ग काढण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो आणि आम्ही ते करतो. सकाळ आणि पोल पंडितने नुकताच एक अभ्यास केला महाराष्ट्रात आणि त्याच्यात सगळ्यात जास्त रोष जो व्यक्त झाला तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका या विषयावर. लोकांची नाराजी आहे की प्रश्न सुटत नाहीये आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे की आता आमचं काय. तर कधी होणार आहेत दादा शीतलजी, निवडणुका? तुम्ही म्हणताय ते अतिशय बरोबर आहे. कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना 62ला केली. ती का केली की खासदार आमदार दोघांनीच निवडून जाऊन चालणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेचा सदस्य, तालुका पंचायतीचा सदस्य, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचा सभापती, उपसभापती विकेंद्रीकरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यातनं अनेक कार्यकर्ते, विलासराव देशमुख असतील, स्वर्गीय RR पाटील असतील, हे सगळेजण स्थानिक स्वराज्य संस्थांतनं पुढे आलेले खूप जणांची मी नावं तुम्हाला सांगू शकेल. अशा पद्धतीनं पुढं ते आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचले आणि त्यामुळं ह्या निवडणुका व्हायलाच पाहिजेत. आता मला माहिती आहे 2017 फेब्रुवारीला निवडणुका झाल्या तर 2022ला व्हायला पाहिजे तो फेब्रुवारीच्या. आता 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, 3 वर्ष झाली. मागे निवडणुका उद्धव ठाकरे साहेब असताना झाल्या असत्या, तेव्हा मी पण त्यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होतो. पण त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की निवडणुका होत असताना ओबीसींना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. ओबीसी घटकाला प्रतिनिधित्व आरक्षण मिळत नव्हतं. सर्वसाधारण पुरुष महिलांना मिळत होतं, शेड्यूल कास्टला पुरुष महिलांना मिळत होतं, शेड्यूल ट्राईबला पुरुष महिलांना मिळत होतं. 52%च्या पेक्षा जास्त ओबीसी घटक असताना त्यांना जर आपण प्रतिनिधित्व नाही देऊ शकलो तर हे कुठंतरी अन्यायकारक होतं. ज्यावेळेस आपण
सर्वांना बरोबर घेऊन जायचं किंवा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. आत्ताही तुम्ही बोलत असताना मगाशी सम्राटजी सांगत होते की प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्याच्या करता इथले सगळे जे काही मान्यवर आहेत यांनी आज महाब्रँडच्या निमित्तानं त्यांचं आपण कौतुक केलं. त्याचं कारण असते की त्यांनी स्वप्न उराशी बाळगलेलं होतं, ते स्वप्न पूर्णत्वाला नेण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्याच्यामुळं आपण त्यांचा यथोचित गौरव केला, सत्कार केला. शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये काही स्वप्न बघितलेलं होतं हिंदवी स्वराज्याचं. ते हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पूर्णत्वाला नेलं आणि त्याच्यानंतरच्या काळात म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण आज सकाळी आम्ही चाफेकर बंधूंच्या स्मारकाचं अनावरण करून आलो. त्याही वेळेस त्यांनी ते स्वप्न बघितलेलं होतं की ब्रिटिशांना किंवा त्यावेळेस काही तिथल्या ब्रिटिश लोकांना संपवायचं आणि त्यांनी तशा पद्धतीनं केलं. ते त्यांचं स्वप्न होतं. असं प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं. खरं ती गोष्ट घडली म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्य मिळण्याच्या करता त्या घटनेला एक अधिक गती मिळालेलं आपण इतिहासामध्ये त्या बाबतीमध्ये पाहतोय. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आजही आमचं सगळ्यांचं हेच मत आहे की प्रत्येकाने चांगलं स्वप्न बघितलं पाहिजे. आता आमचे जळगावचे सिद्धार्थजी इथं सांगत होते, त्यांनी ते स्वप्न बघितलं म्हणूनच आज इतके अधिकारवाणीनं ते बोलतायत ना. तेच तर महत्वाचं आहे. आणि तशा पद्धतीनं आम्ही पण देशामध्ये म्हणजे जसं पंतप्रधान स्वप्न बघतात की जगामध्ये तुमची माझी अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर त्या ठिकाणी पोहोचली पाहिजे. आत्ता आपण 5व्या क्रमांकावर आहे. ते स्वप्न बघितल्यानंतर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा संपूर्ण भारताला होणारच आहे. त्याच्यातनं अशा पद्धतीनं ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे असे आपलं स्वतःचं सगळं काय यश मिळवणारच आहे. पण मग निवडणुका कधी? निवडणुकीच्या संदर्भात त्या ओबीसींना ते मिळत नव्हतं म्हणून कोर्टात गेले. बरेचसे पुण्यातले पण काही जण कोर्टात गेले. आता आपली न्यायव्यवस्था आहे. न्यायव्यवस्था सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना नाही, राज्य सरकारला पण नाही आणि केंद्र सरकारला पण नाही. आम्ही तिथं आमच्या वतीनं ॲडव्होकेट जनरलला सांगून चांगले चांगले वकील देऊन कशी ती लवकर लागेल ह्याबद्दलचा प्रयत्न, कारण आम्हालाही त्रास होतोय. कारण लोकसभेला निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेस लोक म्हणायचे हे आमचं इथलं रस्त्याचं हे काम राहिलं, गटारचं ते काम राहिलं, अमुक राहिलं तमुक राहिलं. ही कामं खासदार आमदारापर्यंत येतच नव्हती. ही काम तिथला नगरसेवक करायचा, नगरसेविका करायची किंवा जिल्हा परिषद तालुका पंचायतीचा सदस्य करायचा आणि मग त्याच्यावरची कामं आमदारांच्याकडे यायची, त्याच्यावरची खासदाराकडे यायची. तो लोकांनी सगळा राग लोकसभेला आमच्यावर काढला. आम्ही तो सहन केला. परंतु नंतर आम्ही आपल्या लाडक्या बहिणीला खुश करायला गेलो आणि ती जरा नाराजी दूर केली. त्याच्यावर विधानसभेला परत इथं आम्ही बसलेलो दिसतोय. नक्कीच लाडक्या बहिणींनी महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणलं, बहुमताचं पण सरकार. निवडणुका झाल्या पाहिजे ह्या मताचा मी पण आहे. कारण आम्ही पण तरुण वयामध्ये मी सहकारातनं पुढे आलेला एक कार्यकर्ता आहे. अनेक जण इथं जरी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असले तरी ह्यांना पण काहींना खाजगीत विचारलं ना तरी ह्यांना कुणाला वाटत असेल मी माझ्या भागातला नगरसेवक झालो पाहिजे, मी माझ्या भागातला आमदार झालो पाहिजे, खासदार. सगळ्यांना नाही पण काहींना 100% वाटत असेल. नक्की त्यांची सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत अशी आपण आज सदिच्छा देऊयात त्यांना. महायुती सरकारची ही दुसरी टर्म. तुम्ही पहिल्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबरही काम केलं. आता देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तुम्ही त्यांच्यासोबतही काम करतात. ह्या दोन मुख्यमंत्र्यांची मी तुलना करा असं नाही म्हणणार, पण काय आहे म्हणजे ट्युनिंग कोणाबरोबर जास्त जुळतंय आणि काय अनुभव आहे तुमचा? सगळ्या महाराष्ट्राला माहितीये कुणाशी जुळतं. तरी आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं. तुम्हालाही माहितीये. उगीच मला खोटा हलवून मजबूत करू नका. माझा स्वभाव स्पष्ट आहे. उभ्या महाराष्ट्राला माहितीये. आत्ताच निलेशजी मला सांगत होते, काल मी एका जामखेडच्या कार्यक्रमामध्ये होतो, तिथं मला जे योग्य वाटलं ते मी बोललो, त्याच्यावर चर्चा सुरू झाली. आता पाण्याला महत्व दिलं पाहिजे. पूर्वी काय होतं, नंतर काय झालं, आता पाण्याचा वापर कसा वाढलेला आहे. आता
कन्स्ट्रक्शन लाईन मधले कितीतरी मान्यवर समोर बसलेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये 1 मजली 2 मजली 3 मजली 4 मजली इमारती असायच्या. आपण प्रभात रोडला बघायचो किंवा इतर पण डेक्कन जिमखान्यावर बघायचो, जो थोडासा असा प्रगत भाग होता त्या ठिकाणी. आता 25 मजली इमारती 30 मजली इमारती आहे. त्या जागेमध्ये किती आपण FSI वापरतो, किती TDR वापरतो, पाण्याचा वापर वाढतोय, वरची सगळी धरणं आता कमी पडतायत. आम्ही टाटाला सांगतोय की बाबा आता तू पाण्यापासून वीज तयार करण्याच्या बद्दलची तुमची मानसिकता आता सोडा. आता सिद्धार्थजींनी ग्रीन एनर्जी आणलेली आहे, त्याच्यामुळं आता वीज तयार करण्याचे खूप पर्याय पुढं त्या ठिकाणी आलेले आहेत. सोलरवर आलेलं आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर हायड्रो जरी सोडलं तर कोजनमधनं तुम्ही वीज तयार करू शकता, तुम्ही वाऱ्यावर वीज तयार करू शकता. एवढे वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. आता पाणी हे त्या टाटाच्या धरणांचं मुळशीचं पाणी आपल्याला पुणेकरांना प्यायला पाहिजे. इकडचं ठोकरवाडी वगैरेचं पाणी आपल्याला पिंपरी चिंचवडला प्यायला पाहिजे. परवा मी आढावा घेतला. मी इथंही सर्वांना सांगेन, मला ज्यावेळेस 91 साली पिंपरी चिंचवडकरांनी खासदार केलं त्यावेळेस तिथली लोकसंख्या 6 लाख होते. आता 2041ला पिंपरी चिंचवडची अपेक्षित लोकसंख्या वाढीचा दर लक्षामध्ये घेता किती होणार आहे, तर ती 61 लाख होणार आहे. म्हणजे 91 आणि 41 फक्त 50 वर्षामध्ये इतकी लोकसंख्या त्या ठिकाणी वाढतीये. जवळपास म्हणजे 6 लाख आणि 61 लाख. पाणी कुठनं आणणार? त्याच्यामुळे आपल्याला पाणी त्या बाबतीमध्ये टाटानी धरणातलं पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मी राजकारणात आलो, 91ला खासदार झालो, त्यावेळेस पुणेकर 5.5 TMC पाणी वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचे घ्यायचे. आता पुणेकरांना 22 TMC पाणी लागतंय. 22 TMC पाणी लागत असताना पाणी कोणाचं कमी झालं? पाणी शेतकऱ्यांचं कमी झालं. आज शेतकऱ्यांना शेवटी राज्यकर्ते कुणी असले तरी पहिलं पाणी प्यायला, दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी इंडस्ट्रीला. आज इंडस्ट्रीचे अनेक मान्यवर इथं बसलेत. आम्ही त्यांना ट्रीट केलेलं पाणी घ्या अशा प्रकारची विनंती करतोय. त्याच्यामध्ये STP बसवतोय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ETP बसवतोय. त्याच्याशिवाय गत्यंतरच नाहीये. आपण जगामध्ये देखील बघतो, कोण खारं पाणी स्वच्छ करतात ते घेतात. काही ठिकाणी म्हणजे इथं पटणार नाही, परंतु बऱ्याच जणांना माहितीये ड्रेनेजचं पाणी इतकं प्युअर करतात की पुन्हा तेच प्यायला त्या ठिकाणी देतात. असाही जगामध्ये काही देश आहेत. एवढं पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तरी यंदा हवामान एक पुढं आलेलं आहे की यंदा पाऊस काळ चांगला पडणार आहे, 103 ते 105%. त्याच्यामुळं थोडंसं शेतकरी समाधान व्यक्त करतो तेवढ्या बातमीवर. पडल्यावर तर आणखीन करेल. नक्कीच. पण प्रश्न मुख्यमंत्र्यांबद्दलचा होता. तुम्ही पाण्यावर डायव्हर्ट केला माझा प्रश्न. याला तर राजकारण म्हणतात. हरकत नाही. मी पण पवार आहे. पुढचा प्रश्न. आता ह्या तुमच्या महायुती सरकारमध्ये मला माहिती, कारण तुम्ही उत्तराची सुरुवात काय करणार आहे म्हणून तिथनच माझा प्रश्न सुरू करते, की 3 घटक पक्ष आहेत. त्यातला भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. पण तरीही ह्या संपूर्ण सरकारच्या रचनेवर खूप जास्त प्रभाव भाजपचा वाटतो का? आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्हाला पुरेसा से आहे असं वाटतंय का? शेवटी संख्या कोणाची किती आहे त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी चालतात. पाठीमागच्या काळामध्ये इथं ज्यावेळेस युती आली त्यावेळेस सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट हे प्रमुख होते. त्यावेळेस शिवसेनेचं प्रभुत्व होतं. भाजप म्हणजे बाळासाहेब तर काही म्हणायचे, कमळाबाई वगैरे काय काय म्हणायचे तुम्हाला माहिती आहे, पण ते 2 नंबरला होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये चित्र बदलत गेलेलं आहे. तुम्ही भाजपच्या लिडरशिपवर आता देवेंद्रजी, सुधीर मुनगंटीवारजी, चंद्रशेखर बावनकुळेजी यांना सोडा, पण बाकीचे जर तुम्ही आमदार आणि खासदारांच्यावर नजर टाकली तर बरेचसे जण पूर्वाश्रमीचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, इतर पक्षातनंच ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. अशा पद्धतीची आज परिस्थिती आहे. आपण काही गोष्टी मान्य करून पुढे जायचं असतं. त्याच्यामध्ये आता इथं असं होतंय, तिथं तसं होतंय. आज वेळ आहे आपल्या राज्याला पुढे नेण्याची. आज वेळ आहे सगळ्यांनी मनापासून तिथं लक्ष देऊन काम करण्याची. आणि जनता आपली इतकी हुशार आहे
फार बारकाईनं कुणाचं काम कसं चाललंय, कुणाचं काम कसं चाललंय, कोण किती वाजता उठतं, कोण किती वाजता झोपतं, किती काम करतंय, सगळे बघत असतात. त्याच्यामुळं आपल्या इथली जगामध्ये एवढी प्रगल्भ लोकशाही तुम्हाला दुसरीकडे कुठंच पाहायला मिळणार नाही, कुठंही पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारची आपली डेमोक्रेसी, अशा प्रकारची आपली लोकशाही. त्याच्यामुळं आपण म्हणताय आज संख्येने भारतीय जनता पक्ष फार मोठा त्या ठिकाणी आहे. पूर्ण बहुमत त्यांचं नाही आहे, परंतु त्यांना कुणाची तरी सपोर्ट घेऊन आम्ही एकत्र निवडणुका लढलो आणि राज्याच्या इतिहासामध्ये 288 पैकी 238 जागा अशा युतीच्या आलेल्या किंवा आघाडीच्या आलेल्या आपण कधी पाहिलेलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस काँग्रेस वन साईड चालायची त्यावेळेस जास्तीत जास्त मी जुनं रेकॉर्ड बघितलं 222 पर्यंत गेलेले होते, परंतु इतकं नव्हतं. असं ते झालेलं आहे यश आहे. आता मी तर तुम्ही बघा, मी शपथ घेतल्यापासून मी हे कुणी काय काय बोलतं आणि त्याला काय उत्तर द्यायचं ह्याच्यात वेळ न घालवता आरोप प्रत्यारोप करण्याच्या पेक्षा आज राज्याला कशाची गरज आहे ते बघून त्याला प्राधान्य द्यायचं आणि तिथं आपण लक्ष देऊन काम करायचं, एवढं मी ठरवलेलं आहे. मी पुढे ते करत राहणार. फारच छान दादा, तुमच्या ह्या स्पष्ट वक्तेपणामुळेच आम्हाला सगळ्यांना प्रेरणा मिळते कामाची. तुम्ही तुमच्या पक्षाच्या आमदारांची आणि मंत्र्यांची दर आठवड्याला आढावा बैठक घेतात. मला वाटतं की मंत्र्यांना जनता दरबारही दर आठवड्याला पक्षाचे राष्ट्रवादीचे सुरू आहेत. नेमका ह्या ऍक्टिव्हिटी मागचा उद्देश काय? ह्या ऍक्टिव्हिटी मागचा उद्देश पाठीमागच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो. आम्हाला त्यांचं छत्र होतं. आता आम्ही आमच्या पद्धतीनं पुढे चाललेलो आहे. आज आमच्यावर कुणाचं छत्र नाहीये. त्यावेळेस आमच्यामध्ये एकी राहिली पाहिजे, आमच्यामध्ये डायलॉग राहिला पाहिजे. दर मंगळवारी आमची कॅबिनेट असती, प्री कॅबिनेट असती आणि मग दर मंगळवारी माझ्या इथं देवगिरी बंगल्यावर मी माझ्या सगळ्या MLA MLC सगळे मंत्री, राज्यमंत्री आणि पार्टीचे पदाधिकारी यांना बोलवतो. त्याच्यातनं 6 दिवसात कुठं काय झालेलं आहे, कुठं काय चर्चा, कधी जर यदा कदाचित कुठल्या आमच्या सहकाऱ्यांनी एखादं वेगळं स्टेटमेंट केलेलं असेल आणि त्याच्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला असेल तर थोडेसे सोनारांनी कान टोचले तर ते दुखत नसतं. त्याच्यामुळे मग सांगावं लागतं, अरे बाबा जरा दमानी, आपल्याला बेरीज करायची, तुम्हाला मंत्रिपद दिलेलं आहे, असं कुठलंही वक्तव्य करू नका की जेणेकरून त्याचा फटका पक्षाला बसेल. आपल्याला ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांच्या करता काम करताय त्या क्षेत्राचं काम करत असताना शेतकऱ्यांच्या बद्दल सहज बोलायला गेला तरी ते लोकांना आवडत नाही आणि त्याच्यामुळे आपण चर्चा करून कोणी काय केलं पाहिजे, कोणी काय केलं पाहिजे. इतर पण काही आमदारांचे प्रश्न असतात, त्यांच्या पण काही अडचणी असतात. संघटनेच्या संदर्भात सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे, तो कुठं किती झालेला आहे, कुठं इतर काही कार्यक्रम, पक्षप्रवेशाचे कार्यक्रम असतात, काही जण पक्षामध्ये येत असतात, मग त्यांच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची, अशा सगळ्या गोष्टी घडतात, चर्चा होते आणि 7 दिवसांनी एकत्र बसलं तर एक परिवार म्हणून त्याला एक चांगलं स्वरूप येतं असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही बसतो. तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना शरद पवारांनी केली, त्यांचं एक छत्र इतके वर्ष तुमच्यावर होतं याचा उल्लेख केलात. त्या पक्षाने आपल्या कार्यकाळामध्ये स्वतःची एक प्रतिमा तयार केली, नेत्यांचा पक्ष अशी जरी त्या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून मर्यादा सांगितली जात असेल तरी एक प्रभाव राहिला महाराष्ट्राच्या राजकारणात. अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे, ह्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलं की गुलाबी रंग घेऊन तुम्ही एक गारूड घातलं महाराष्ट्रावर. तर येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची प्रतिमा काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमची प्रतिमा ही असली पाहिजे, आम्ही सेक्युलर विचारधारेचे आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा जो काही विकास करत असताना, महाराष्ट्राला पुढे नेत असताना त्यांनी जे काही धोरण अवलंबलेलं होतं त्या धोरणाचा आदर करून आपण पुढे जायचं, हे आमचं कामाचं सूत्र त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे करत असताना ज्या महत्त्वाच्या समस्या आज लोकांच्या समोर असतील त्या समस्या वेळ पडली तर काही तज्ज्ञ लोकांशी पण चर्चा करून
किंवा तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातनं काय मार्ग काढला पाहिजे? आम्हाला तर आमच्या पद्धतीनं आम्हाला बरेच वर्षाचा अनुभव असल्यामुळं देवेंद्रजी त्यांच्या अनुभवातनं काही भूमिका मांडतात, एकनाथरावजी मांडतात, मी मांडतो, इतर पण मंत्रीगण मांडतात. परंतु त्याचबरोबर ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, ज्यांचा उद्योग क्षेत्राशी संबंध असेल, ज्यांचा इतर वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंध असेल, ह्यांचं पण थोडंसं मत जाणून घेऊन मग आपल्याला निर्णय प्रक्रियेपर्यंत यायला सोपं जातं, धोरण ठरवायला सोपं जातं. आणि त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या बाबतीमध्ये करत असतो आणि तसंच आम्ही करत पुढं जायचं ठरवलेलं आहे. आणि साधारण आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पण अनेक वर्ष काम केलेलं असल्यामुळं आम्हाला पण काय भूमिका कुठल्या ठिकाणी घेतली गेली पाहिजे ह्याचं थोडं बहुत तरी इतक्या वर्षामध्ये अनुभवातनं काही माणूस शिकतोच ना. त्याच्यामुळं त्यातले पण ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा, त्या आत्मसात झालेल्या आहेत परंतु त्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा, त्या राबवण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीनं पुढे जायचं. नक्कीच तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देते आणि एक वेगळी राष्ट्रवादी तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला बघायला मिळेल असा आशावाद व्यक्त करते. तुम्ही 1992 पासून पुणे म्हणजे पिंपरी चिंचवडचं नेतृत्व, पुण्याचं नेतृत्व करत आहात. अनेक वर्ष पुण्याचं पालकमंत्रीपद तुमच्याकडे आहे. आत्ता नुकताच PMRDAचा DP रद्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा पण नवा DP येऊ घातलाय. आपण इंटिग्रेटेड प्लॅनिंगचा का विचार करत नाही मग पुणे, पिंपरी चिंचवड, जिल्हा आणि PMR असा? काय होतं तिथं थोडासा भावनिक मुद्दा त्या ठिकाणी निर्माण होतो. आता पिंपरी चिंचवड नदीच्या पलीकडे आहे, आजूबाजूची तिथली गावं सगळी समाविष्ट करून त्याची वाढ होतीये. पुणे नदीच्या अलीकडे आहे, तिथं त्यांची वाढ त्या ठिकाणी होते. पण आज जगामध्ये ओळख ही पुणे म्हणूनच आहे. जगात जसं मुंबई तसं पुण्याचंही नाव खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोचलेलं आहे. पुणेकरांनी पोचवलेलं आहे, इथल्या कर्तृत्वान तरुण पिढीने पोचवलेलं आहे, इथल्या अनेक क्षेत्रातल्या नामवंत मान्यवरांनी पोचवलेलं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांना अभिमान आहे, आदर आहे आणि ह्या गोष्टी खरोखरीच वाखाणण्याजोग्या झालेल्या आहेत. हे सगळं करत असताना PMRDAच्या बद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी पुढे आल्या आणि देवेंद्रजींना पण त्या तक्रारी त्यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की बाबा हा रद्द करायचा. रद्द केलाय. त्याच्यामध्ये आता नवीन करत असताना तुम्ही जे म्हणताय उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून साधारण हा सगळा परिसर वाढत असताना इथं काय काय आपल्याला अधिकच्या करता आरक्षण ठेवायला पाहिजे. पुढं आज पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना ट्रॅफिकचा जो प्रश्न भेडसावतोय तो पुढच्या तरी लोकांना भेडसावू नये म्हणून आपण PMRDAचा एक रिंग रोड, एक रस्ते विकास महामंडळाचा रिंग रोड, रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा आणि इतर पण बाकीच्या संदर्भातले महत्वाचे रस्ते. आता जसं आपण सोलापूरहून जाताना तिकडनं नगर रोडनी जाताना मोठ्या प्रमाणावर तिथं फ्लायओव्हर केले गेले पाहिजेत. त्याच्याशिवाय बाहेरच्या बाहेर ट्रॅफिक जाणार जाऊ शकत नाही. अशा सगळ्या गोष्टी नितीन गडकरींच्या बरोबर चर्चा झालेली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीला मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. मेट्रोचं पण जाळं आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये पार तिकडं चाकणपर्यंत नेतोय. इकडं आत्ता सध्या जरी आपलं ह्याच्यापर्यंत असलं चांदणी चौकापर्यंत, परंतु तेही पुढं न्यायचा आमचा प्रयत्न आहे. इकडं आपण कात्रजपर्यंत घेऊन जातोय कारण कात्रजच्या नंतर तिकडं हेच लागतो, डोंगरच लागतो, परंतु कात्रजपर्यंत तरी नेलंच पाहिजे. इकडं आमचं पार उरळी कांचनपर्यंत घेऊन जाण्याचं हे आहे. इकडं मधल्या ह्याच्यामध्ये पार वाघोलीपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा विचार आहे. अशा पद्धतीनं रेल्वेचं जाळं, मेट्रोचं जाळं झालं. काय कुठलंही शहरं वाढत असताना इथले अनेक जण परदेशात पण जात असतात. पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ही खूप महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही मेट्रोला आणि PMPMLला महत्व त्या ठिकाणी देतोय. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील, त्याच्यामध्ये CNGवर चालणारी असतील, अशा पद्धतीच्या बाबींना आम्ही त्या ठिकाणी महत्व देतोय. त्याच्यामुळे इंटिग्रेटेडच्या बद्दलचा जो उल्लेख आपण केला, ह्या सगळ्या डेव्हलपमेंट होत असताना कटाक्षाने आता परवा आमची मिटिंग झाली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला काही झालं तरी रोड हे मोठेच असले पाहिजे.
त्याच्यामध्ये काय होतं, नगरसेवक किंवा तिथले जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे कशाला ह्यांना नाराज करता. आता शीतलजी मी तुम्हाला सांगेन, मी 91ला तिथं खासदार झालो. मी ज्यावेळेस मुंबई जुन्या रोडनी जायचो त्यावेळेस पुणे मुंबई रस्ता केवढा होता, परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ग्रेड सेपरेटर, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लायओव्हर, डबल फ्लायओव्हर, इतके रुंदच्या रुंद रस्ते, खूप वाईटपणा घ्यावा लागला तिथं. अक्षरशः माननीय माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे साहेबांचं, माऊली लांडगे त्यांना आम्ही म्हणायचो, त्यांचं घर रस्त्यात म्हणजे आलं. पण मी म्हणलं तुम्ही आमदार असला तरी पहिलं आपल्याला काढायचं. अशा अनेकांची घरं आम्ही ती बाजूला केली. तेव्हा कुठं तो रस्ता आता 8 पदरी झालेला आहे. शेवटी रस्त्याशिवाय आता पुढं तर इलेक्ट्रिक व्हेकल आता महिंद्रांनी काढलेलं आहे. त्याचे तर 2 का 2.5 वर्षाचं बुकिंग झालेलं आहे. एवढी आता ईव्ही वगैरे येणार, आता ग्रीन एनर्जी किंवा हायड्रोजन ह्याच्याबद्दलचं आपण ते बघतोय. आणि आपली लोक हे करून दाखवणार म्हणजे दाखवणार. आज ज्यांना म्हणजे जे पुढचा विचार करतात, ज्यांना विजन आहे, ते ह्या सगळ्या गोष्टीचा साकारण्याने विचार करतात. त्याच्यामुळे आम्ही पण ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपल्या इथं 24-24 मीटरचे रस्ते, 36-36 मीटरचे रस्ते, असे मोठे मोठे रस्ते ठेवण्याचीच गरज आहे. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या PMRD वाढत असताना त्याही गोष्टीचा विचार, कुठं टनेल केले पाहिजेत, कुठं फ्लायओव्हर केले पाहिजेत, कुठं रस्ते केले पाहिजेत, क्रीडांगणं, उद्यानं, मेडिसिटी वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी. आता पण काही आपण लोकमान्य किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटलचे डॉक्टर ग्रँड इथं बसलेले आहेत, रुबी असेल, अनेक मान्यवर आज हॉस्पिटल म्हणजे आरोग्याचं महत्त्व, डॉक्टरांचं महत्त्व, पॅरामेडिकल स्टाफचं महत्त्व, नर्सेसचं महत्त्व केव्हा कळलं, ते करोना आल्यानंतर कळलं. करोना आल्यानंतर लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे त्यांनी पण त्याच्यामध्ये काळजी घ्यायला सुरुवात केली आणि राज्यकर्त्यांना पण ह्या गोष्टीला अधिकचं महत्त्व त्या ठिकाणी द्यावं लागलेलं ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करूनच पुढं एक झालंय. काही अशाही तक्रारी होत्या की काही बिल्डर लोकांनी मोठे मोठे प्लॉट घेतलेले, तर तिथं मात्र आरक्षण पडली नाही, पण छोट्या शेतकऱ्याच्या शेतावर आरक्षण पडलं. असं काही काही तक्रारी आल्या आणि त्याच्यात काही तक्रारीमध्ये तथ्य होतं. ज्यावेळेस तथ्य होतं म्हणल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजींनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला. म्हणजे येत्या काळात PMRची एक वेगळी डेव्हलपमेंट आम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आता मेडिसिटीचा आणि 1-2 प्रोजेक्टचा उल्लेख केला, आणि काही असे वेगळे प्रोजेक्ट्स ह्या सगळ्या नियोजनात आहेत? ह्या संदर्भामध्ये स्पोर्ट्स सिटीच्या संदर्भातले प्रोजेक्ट त्यामध्ये आहेत. वेगवेगळ्या काय झालं, आमच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, EWS इकॉनॉमी विकर सेक्शन. आज तुम्ही मलबार हिलला जाऊन बघा, आज तुम्ही डेक्कन जिमखान्यावर सगळे आता जुने बंगले काढून टाकतायत, मोठे मोठ्या इमारती तिथं होत आहेत. किंवा इकडं अमानोरा घ्या, इकडं नांदेड सिटी घ्या, तिकडं मगरपट्टा सिटी घ्या, किंवा अनेक मान्यवर इथं बसलेत, त्यांच्या पण वेगवेगळ्या इमारती. आपण इमारती बांधतो. शीतलजी, असा कुठं कधी विचार झाला? पूर्वीच्या काळामध्ये त्या इमारतीमध्ये एक सर्वंट रूम असायची, इतकी छोटी असायची की त्यांना नीट पाय पण पसरता यायचे नाही, आणि एकच टॉयलेट असायचं, त्याच्यातच सगळ्या वॉश बेसिन, टॉयलेट आणि शॉवर एरिया. आता खरं तर ज्याची परिस्थिती बरी आहे किंवा जो श्रीमंत आहे, अशा वर्गाला कमीत कमी त्यांच्या बाकीच्या कामाच्या करता 7-8 लोक लागतात. प्रत्येकाच्या घरात कमीत कमी 2 ड्रायव्हर लागतात, झाडू पोतना करायला सर्वंट लागतात, स्वयंपाक करायला स्वयंपाकी आता त्या ठिकाणी लागतात. अशा अनेक गोष्टी आहे. मेड, जरा मोठ्यांची पोरं असली की ती मेड असते तिथं त्यांना सांभाळायला, अशा अनेक जण लागतात. पण त्यांच्या घराचा कधी विचार झालाय का? ते बिचारी जातात त्यांच्या झोपडपट्टीमध्ये राहत आहे, आणि इकडं मात्र ठराविक वर्ग इमारतीमध्ये राहतो. आणि पुन्हा बाकीच्यांनी म्हणायचं काय झोपडपट्टी झालीये, काय बघतात, राज्यकर्त्यांना काही कळतं का नाही? त्याकरता आम्ही आता इथून पुढं कुठल्याही बाबतीमध्ये EWS यांच्याकरता भले 350 स्क्वेअर फीटचं ते घर असू द्या, एक चांगल्या पद्धतीनं बेडरूम, किचन, डायनिंग, एकत्र हॉल, संडास बाथरूम, ह्या प्रकारे आता बऱ्याचशा ठिकाणी तशा प्रकारची कामं चालली.
आम्ही त्याच्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, आमची राज्य सरकारची योजना, जर तो कामगार असेल कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारा तर त्याला ते कामगार मंडळ आहे त्याच्यातनं आम्ही 2 लाख रुपये देतो. अशा वेगवेगळ्या आणि आता अलीकडच्या काळात त्या वर्गाला पण काही थोडेसे पैसे तोही घालू शकतो. अशा या सगळ्यांची एकत्रपणे सांगड घालून परवाच माझी आणि कलेक्टरला मी सूचना दिलेल्या आहेत. बावधनला, पिंपरी चिंचवडला, पुण्यामध्ये असे जवळपास साधारण आमचा प्रयत्न आहे 60 ते 70 हजार घरं ह्या वर्गाच्या करता आम्ही जागा निवडलेल्या आहेत. राज्य सरकारच्या त्या जागा आहेत, त्याच्या संदर्भातल्या त्या योजना आम्ही घेतोय. आता ह्या योजना जिथं आमच्या जागा होत्या तिथं आमच्या म्हणजे सरकारच्या तिथं आपण केलेल्या आहेत, करतोय. त्याच्यामध्ये पंतप्रधानांनी पण साधारण 2 कोटी घरांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आपल्या राज्याला साधारण 20 लाख घरं ही त्या ठिकाणी ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये मंजूर झालेली आहे. शिवराजसिंह चौहान म्हणाले की अजून लागले तर मी अजून द्यायला तयार आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं आपण आता इथून पुढं नवीन PMRDचा हे करत असताना मी कुणालाही, मी नगरविकासला पण सांगितलेलं आहे की काही झालं तर EWS लोकांच्या करता वेगवेगळे जागा ह्या आरक्षित, जशा क्रीडांगणाला किंवा उद्यानाला किंवा आणखीन स्मशानभूमी, दफनभूमी, मंडई वगैरे वगैरेला लागतात, तसे ह्याही वर्गाच्या करता ठराविक भागामध्ये आपल्याला जागा आरक्षित ठेवायच्या आणि त्यांना पण चांगल्या प्रकारची घरं बांधून द्यायची, कारण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, त्यांनाही चांगल्या घरात राहायचा अधिकार आहे. ओके, सर्वसमावेशक विकासाची एक व्याख्या तुम्ही या निमित्ताने मांडली दादा. आपण पाण्याबद्दल बोललो, म्हणजे जसं PMR वाढतंय, पुणे वाढतंय, पिंपरी चिंचवड वाढतंय, पाण्याची गरज वाढणार आहे आणि पाण्याच्या पुनर्वापराबद्दल तुम्ही बोललात. त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये नदी सुधार प्रकल्पाला सुरुवात झाली आणि जशी पुण्यात सामाजिक संस्थांनी एक विरोधाची लाट त्या विरोधात उभी केली होती, तसंच पिंपरी चिंचवडमध्ये पण आता आपल्याला होताना दिसतंय. त्यांचा जो विरोधाचा मुद्दा आहे तो नदी सुशोभीकरण आणि नदीचं पुनरुज्जीवन व्हावं यावर आहे. आणि नेमकं त्याच मुद्द्यावर तुम्ही बोलत होतात की पाण्याच्या पुनर्वापरावर अधिक काम केलं पाहिजे. तर हा गॅप ब्रिज करण्यासाठी पालकमंत्री या नात्याने तुमची भूमिका मला ऐकायला आवडेल. आणि अजून एक की आता तर आपण एकाच नदीवर बोलतोय, पिंपरी चिंचवडमध्ये तर पवना आहे, इंद्रायणी आहे, याही नद्यांच्या प्रदूषणावर काम करण्याची प्रचंड गरज आहे. सकाळमध्येही आम्ही त्यावर वारंवार भूमिका मांडतोय. तर मला पालकमंत्री या नात्याने नेमकं आपण हे कसं ऍड्रेस इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा ह्या सगळ्या नद्यांच्या बाबतीमध्ये पुढं मग ते बामा आणि भीमा हे सगळे एकमेकाला त्या ठिकाणी मिळतात. कुकडी तिकडनं येते, घोड येते. ह्या सगळ्या होत असताना यामध्ये खूप जणांनी वेगवेगळं सांगितलं. मी जलसंपदा खातं बरेच वर्ष सांभाळलं. मी डिपार्टमेंटला सांगितलं की जास्तीत जास्त पाऊस गेल्या 100 वर्षात किती पडलाय, ह्या धरणातनं धरणं भरल्यानंतर किती पाणी सोडलं गेलं, ते किती लाख क्युसेस चाललेलं होतं, त्याच्यातनं त्या नदीच्या पात्रामध्ये किती पाणी वाहून नेण्याची क्षमता असू शकते. आणि ह्यामध्ये इतके जण हायकोर्टात गेले, वेगवेगळ्या ठिकाणी जिथं तुम्ही न्याय मागू शकता तिथं ते गेले आणि सगळीकडे ह्याच्याबद्दलचा अभ्यास झाला आणि त्याच्यानंतर हे प्रस्ताव त्या ठिकाणी पुढे आलेला आहे. हे करताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेलाय असं आम्हाला जलसंपदाने पण सांगितलं. ब्लू लाईन असेल, रेड लाईन असेल, बाकीच्या गोष्टी असतील. पण त्याचबरोबर आपण आता एवढं 22 TMC पाणी आपण वापरतो, आपण म्हणजे पुणेकर, आणि 7 ते 8 TMC 9 TMC पाणी आपले पिंपरी चिंचवडकर वापरतात. 30 TMC पाणी हे सगळंच काही म्हणजे हे होतं असं नाही. त्याच्यातलं बरंचसं हे नदीलाच त्या ठिकाणी सोडलं जातं आणि मग नदीकाठी जिकडं दोन्ही बाजूला शिरूर, हवेली, तिकडं दौंड अशी जे काही तालुके आहेत ते तालुके ते पाणी उचलतात आणि शेतीला देण्याचं काम करतात. परंतु ते अतिशय खराब पाणी झालेलं आहे. म्हणूनच आपण STP चे प्रकल्प हातामध्ये घेतले मोठ्या प्रमाणावर. आता त्यांना पण कॉर्पोरेशननी जर असं खराब पाणी सोडलं तर त्यांनाही मोठ्या प्रमाणावर दंड आकारायला सुरुवात झालेली आहे. काही कोटी रुपये ते दंड आकारतात. आणि मी पण शेखर सिंग, आता राजेंद्र भोसले 31 तारखेला रिटायर होत आहेत, परंतु त्या जागी चांगला अधिकारी PMC कमिशनर आणायचा आमचा मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे.
आणि ह्या प्रकारे चांगले अधिकारी आणून ह्याही कामाला अधिकचं महत्त्व देऊन आपल्या इथलं जे पाणी आहे ते किमान मासे जिवंत राहतील, त्या पाण्यातले जीव ते जिवंत त्या ठिकाणी राहतील, अशा पद्धतीनं ते झालं पाहिजे. म्हणून आम्ही STPला प्रथम प्राधान्य दिलेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी रिसॉर्ट वरच्या बाजूला होत आहे, ते पण त्यांचं पाणी त्यांनी ट्रीटच केलं पाहिजे आणि त्याच्याकरता पोल्युशन बोर्डाने थोडीशी कडक भूमिका घेतली पाहिजे. तिथं काय होतं, जर एखाद्या वेळेस कडक भूमिका घेतली तर कुणाचा तरी फोन येतो, कुणाचा तरी दबाव येतो किंवा कोणतरी काहीतरी आणखीन काहीतरी चिरीमिरी देतं आणि ते पुन्हा दुर्लक्ष केलं जातं. ह्या गोष्टी होता कामा नये. अशा पद्धतीनं पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आता लोकांना ह्याच्यातलं महत्त्व समजायला लागलेलं आहे. ही गोष्ट मात्र नाकारता येणार नाही. मध्ये मी अण्णा बनसोडेंना उपाध्यक्ष केलं, त्यावेळेस त्यांचा सत्कार सर्वपक्षीय मी पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या शुभ हस्ते त्यांनी केला होता. तेव्हा मी पिंपरी चिंचवडकरांना आवाहन केलं, तिथल्या काही लोकांचं ह्याच्यातले अभ्यास असणारे किंवा त्याच्याबद्दल पर्यावरणाचा विचार करणारा जो वर्ग आहे की ह्याच्यातनं नुकसान होणार आहे, अशांना मी सांगितलं तुम्ही केव्हाही, मी दर आठवड्याला पुण्यामध्ये असतो, तुम्ही मला भेटा. आज पण मी सकाळी CM आम्ही सगळेजण पिंपरी चिंचवडमध्ये काही तास होतो. आणि अशा गोष्टी उगीच आमच्या हातात सत्ता आहे म्हणून रेटून करायच्या ह्या विचाराचा आम्ही अजिबात नाही. आम्हालाही कुणी अधिकार दिला नाही की पुढच्यांचं नुकसान करण्याचा. त्याच्यामुळं मी पण पर्यावरणवादीच आहे. मी पण मोठ्या प्रमाणावर झाडं लावत असतो, स्वच्छतेला महत्त्व देत असतो वगैरे वगैरे. कुठल्याही कंपनीनं त्याचं झिरो डिस्चार्ज तिथं असला पाहिजे, अशा पद्धतीनंच प्रक्रिया तिथं त्यांनी सगळ्याची केली पाहिजे. आणि म्हणून ज्यांना कुणाला जर सांगायचं असेल तर पिंपरी चिंचवडकरांनी जर सांगितलं आणि त्याच्यात तथ्य असेल तर त्यांनी तक्रार केली तर मी शेखर सिंग म्हणजे PMC कमिशनरला बोलवीन, आमच्या इरिगेशनच्या सचिवांना बोलवीन किंवा ED एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला बोलवीन. जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील त्यांच्याशी बोलून समोरासमोर चर्चा करून ह्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, काय भावी पिढीच्या दृष्टीनं फायद्याचं आहे, समाजाच्या दृष्टीनं फायद्याचं आहे, ते करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना म्हणजे शेवटच्या प्रश्नापूर्वीचा प्रश्न विचारते. विकासासाठी सत्ता हवी हा ट्रेंड राज्यापासून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत सगळीकडेच दिसतोय. तर हा ट्रेंड सेटल होऊ देणं योग्य वाटतंय का? योग्य वाटतंय का नाही वाटतंय ह्याचा विचार करण्याचे हे दिवस नाहीच आहे. जर तुम्हाला तुमचे असणारे जे मनातल्या कल्पना आहेत, जे काही तुमचं विजन आहे, जो काही तुम्ही स्वप्न मगाशी स्वप्न पाहिलेलं आहे, ते स्वप्न कृतीमध्ये आणण्याच्या करता पॉवर ही महत्वाची असते. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्षात राहिलं की नुसतंच विरोध करत बसायचं, आंदोलन करत बसायचं, हे करत बसायचं, त्याच्यातून पुढचं काही त्याच्यातनं निष्पन्न होतं. आणि पूर्वीचा काळ कसा होता, वेगळा होता. चव्हाण साहेबांच्या काळात, वसंतराव नाईकांच्या, वसंतदादांच्या, पवार साहेबांच्या ह्या काळात कसं असायचं की विरोधकांना पण महत्त्व दिलं जायचं, त्यांचाही बोलण्याला आदर केला जायचा. परंतु आता तसं होत नाही, कारण आता पूर्वीसारखे विरोधकच राहिले नाही. काय काय विरोधक सकाळी 9, 9:30 वाजले की असं काहीतरी बोलायला सुरुवात करतात की त्यांचं ते बोलणं ऐकल्यावर काय ह्यांच्याशी बोलायचं हे सुचत नाही, समजत नाही, उमजत नाही, अशी आमची परिस्थिती त्या ठिकाणी होते. त्याच्यामुळं आज समाजाला काय हवंय, बाकीकडे काय चाललेलं आहे, आपण पुणे आणि महाराष्ट्राचा विचार करता काय केलं पाहिजे हा विचार करून पुढं त्या ठिकाणी जायचं, या पद्धतीनं केलं पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. मला फक्त एक सुचलं म्हणून विचारते. तुम्ही आता राजकारणाच्या पिढ्यांचा उल्लेख केला, यशवंतराव, शरद पवार साहेब, तुम्ही, देवेंद्रजी, ही अशी वेगवेगळे लेयर्स तुम्ही सांगितले. तर राष्ट्रवादीची जी काही येणारी पिढी आहे याच्यात असे म्हणजे तुमच्या दृष्टीने की तुम्ही काही लीडर्स ग्रूम करताय किंवा तुम्ही आश्वासक नेतृत्व म्हणून काही लोकांना बघताय, असं काही? का मी कधी पण आता पिंपरी चिंचवड जर तुम्ही बघितलं तर तिथं नेहमी मी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातलेच अनेक जण
आज आमदार झालेले आहेत, अनेक जण उपाध्यक्षापर्यंत पोहोचलेले आहेत, खासदार झालेले आहेत. हे सगळे तुम्ही त्या ठिकाणी पाहता. तीच गोष्ट पुण्याच्या परिसरात कुठलाही राजकीय पक्ष असला, कुणी व्यक्ती असली, तर ही प्रक्रिया आहे. हे एक प्रकारचं चक्र आहे, कालचक्र. हे पुढे चालतच राहणार. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाने नवीन कार्यकर्ते जोडले गेले पाहिजेत, नवीनला संधी त्या ठिकाणी दिली पाहिजे. आताही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. काही मंत्रिमंडळामध्ये देखील मला जागा 9 आणि उपाध्यक्ष 10 जागा मिळाल्या संख्येच्या प्रमाणामध्ये. तरी देखील त्याच्यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न केला आणि तो करावाच लागतो. त्याच्याशिवाय म्हणजे पुढंचं नेतृत्व तयार होत नाही. आज आम्हाला 99 साली मला आरआरला, जयंत पाटलांना, दिलीप वळसे पाटलांना, सुनील तटकरेंना, आम्हाला सगळ्यांना पवार साहेबांनी 99 साली संधी दिली. त्या गोष्टीला झाले 25-26 वर्ष. म्हणून आज आम्ही राज्यामध्ये काम करू शकतो. आज आम्ही आता सिनियरमध्ये मोडतो, परंतु ती त्यावेळेस संधी मिळाली म्हणून. तशा पद्धतीनं भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा समोरचे पण काँग्रेस असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील, हे सगळेजण त्या गोष्टीचा विचार करतच असतात. आता तुम्ही पण आज इथं काम करत असताना कार्यकारी संपादक म्हणून बसलाय, परंतु तुम्हीच काही कायमचे कार्यकारी संपादक राहणार नाही. तुमच्या मागं पण कुणाचा तरी नंबर आहे, तो वाटच बघतोय की शीतलताई पुढं कधी जात आहे तर मी कधी तिथं पोहोचतोय. ही प्रक्रिया आहे. आता मला आज पण, मी नाव घेत नाही, एकाने सांगितलं, दादा मी इतके दिवस अमक्या अमक्या चॅनलला होतोय पण आता ते सोडले, आता ह्या चॅनलला आलोय, आता इथनं पुढे लक्षात ठेव. अरे म्हणलं तू आज मला सांगतोय, 2 महिन्याने आणखीन 3रा चॅनल पकडशील, मी काय करायचं? हे चालत राहतं. नक्कीच तुम्ही माझी एवढी काळजी केली त्याबद्दल धन्यवाद दादा. तुम्ही म्हणजे परखड स्पष्ट वक्ते दादा, जे मनात येईल ते बोलणारे दादा, पहाटे लवकर उठून कामाला लागणारे दादा, कामाचा माणूस अजित दादा, ही तुमची ओळख. पण तुम्ही आता विधिमंडळातले सिनियर सदस्य आहात, सर्वाधिक काळ अर्थसंकल्प सादर करणारे सदस्य आहात, आता राज्याचे अर्थमंत्री आहात, सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पदाचाही मान तुम्हाला मिळालेला आहे. तर थोडंसं धोरण ह्या पातळीवर, म्हणजे आपण देवेंद्रजींना बघतो की किंवा कॉमन मॅन अशी एकनाथ शिंदे स्वतःची ओळख तयार करू बघतायत, देवेंद्रजी स्वतःला इन्फ्रा मॅन किंवा काही समृद्धी प्रकल्प असेल, जलयुक्त शिवार असेल, असं स्वतःभोवती एक आयडेंटिटी तयार करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. असं तुमचं स्वप्न काय? माझं स्वप्न कामाचा माणूस. धन्यवाद दादा. मनमोकळेपणे तुम्ही शक्य तितके मी धोरणात्मक प्रश्न ठेवण्याचा प्रयत्न केला, तुमच्या टीमची विशेष रिक्वेस्ट असल्यामुळे. पण तुम्ही सर्व प्रश्नांना तुमच्या स्टाईलने एकदम मनमोकळेपणे उत्तरं दिलीत. तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी दिलात, त्याबद्दल मी तुमचे सकाळच्या वतीने आभार मानते. जेव्हा पण असा मोठा कार्यक्रम होतो तर मी प्रत्येक वेळी मी स्टेजवरनं माझ्या सर्व सहकाऱ्यांचं नाव घेणं मला शक्य नाही, पण मला आवर्जून त्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांच्या दिवसरात्र मेहनतीशिवाय असे सोहळे आकार घेत नसतात. आमचे मार्गदर्शक उदय जाधव सर, सम्राट फडणीस सर, निलेश खरे सर खास मुंबईहून या कार्यक्रमासाठी आलेत. त्यांचं पाठबळ असतं, त्याबद्दल त्यांचे आभार. रुपेश सर, मिलिंद सर, सिद्धार्थ आणि संपूर्ण जाहिरात विभागाच्या मेहनतीचं हे सगळं स्वरूप आहे, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि हे सर्व मान्यवर की जे आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे आले, त्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि सकाळ परिवाराचा भाग बनण्याची आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे सकाळच्या वतीने आभार मानते आणि धन्यवाद दादा. थँक्यू. सर्वांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.